आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगले निर्णय आपल्या सरकारनं घेतले. 2014 ते 19ही घेतले. त्यानंतर पुन्हा 2.5 वर्षानंतर आपलं सरकार आलं, त्यावेळेसही चांगले निर्णय झाले आणि आता पुन्हा अनेक चांगल्या निर्णयाची नांदी सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचे काही निर्णय त्यामध्ये सांगता येतील की जसं शेतकऱ्यांना मोफत विजेचा विषय आहे. यांची सरकार असताना यांनी मोफत विजेचं गाजर दाखवलं, निवडून आले आणि नंतर ते वसुल्या सुरू केल्या. परंतु आपल्या सरकारनं तो निर्णय जाहीर केला, मोफत वीज देणं सुरूही केलं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता की शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे, त्या संदर्भात चांगले मजबूत पाऊल उचलले आणि सौर फीडरच्या माध्यमातून तो निर्णय इम्प्लिमेंटही होऊन राहिला आहे. आणि मी आनंदानं अभिमानानं सांगू शकतो की माझ्या मतदारसंघात 2 फीडर सोलरवर झालेले आहेत आणि जवळपास 2,500 शेतकरी आता त्याचा दिवसा विजेचा लाभ घेत आहेत. आणि या पद्धतीने सगळेच 2026च्या शेवटापर्यंत या महाराष्ट्रातील सर्व फीडर्स हे निश्चितपणे सोलरवर येतील आणि दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळणं सुरू होईल. एक सोलर पंपांचा विषय सगळ्याच सन्मानित सदस्यांनी मांडला आहे. माझंही मत त्याचं की किमान डिमांड भरलेले जे शेतकरी आहेत त्यांना तरी आपण हे पंप उपलब्ध करून द्यावे, कारण बऱ्याच वर्षांची त्यांनी डिमांड भरलेले आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांना हे ऑप्शनल ठेवावं अशी माझी एक शासनाला विनंती असणार आहे. संत्रा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे थकीत होते, परंतु ते शासनानं जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना दिलेले आहे. तरीही काही शेतकऱ्यांचे ते राहिलेले आहे, ते सुद्धा लवकरात लवकर द्यावे अशी मी विनंती करतो.